नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपली मान दिवसभर किती भार उचलते? चला तर मग या विश्लेषणात आपण मानेच्या दुखण्याबद्दल सगळं काही जाणून घेऊया. म्हणजे कारणं काय आहेत आणि आराम कसा मिळवायचा. एक गंमत सांगू का? आपली मान रोज जवळपास 4.5 किलो वजन सांभाळते. हो, हे आपल्याच डोक्याचं वजन आहे. विचार करा किती मोठा भार आहे हा, आणि म्हणूनच हे इतकं महत्वाचं आहे. आज आपण काय काय बघणार आहोत? आधी तर मानेचं दुखणं म्हणजे नेमकं काय? ते का होतं? त्याचं मूळ कसं शोधायचं? आराम मिळवण्यासाठी काय करता येतं? भविष्यात त्रास होऊ नये म्हणून काय करायचं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टरांकडे कधी जायचं? चला सुरू करूया. मानेचं दुखणं म्हणजे नेमकं काय? वैद्यकीय भाषेत याला सर्वायकल्जिया असं म्हणतात. पण आपण याला सोप्या भाषेत समजून घेऊया. हे दुखणं आहे ना, ते 2 प्रकारचं असू शकतं. एक म्हणजे ॲक्सियल पेन, जे फक्त मानेतच जाणवतं, आणि दुसरं आहे रॅडिक्युलर पेन, जे म्हणजे मानेतून निघून थेट खांद्यापर्यंत किंवा हातांपर्यंत जातं, जशी काही एखादी नस दाबली गेली आहे. म्हणजे बघा, मानेचं दुखणं म्हणजे फक्त मान दुखते असं नाहीये. कधीकधी सतत ठणक लागल्यासारखं वाटतं किंवा कोणीतरी सुई टोचते असं वाटतं. कधीकधी तर खांद्यातून हातात एक करंट लागल्यासारखी वेदना जाते. डोकं दुखतं, मान, खांदे एकदम ताठर होतात किंवा हाताला मुंग्या येतात. खूप वेगवेगळ्या प्रकारे हे जाणवू शकतं. आणि हा त्रास फक्त आपल्यालाच होतोय असं वाटत असेल तर तसं अजिबात नाहीये. खरं तर 10 ते 20% प्रौढांना कधी ना कधी मानेचा त्रास होतोच. आणि हो, महिलांमध्ये हे प्रमाण थोडंसं जास्त बघायला मिळतं. बरं, मग ही मान दुखते तरी का? चला, ह्यामागची काही सामान्य कारणं पाहूया. याची कारणं खूप वेगवेगळी असू शकतात. म्हणजे बघा, वाढत्या वयानुसार होणारी झीज, जसं की ऑस्टिओआर्थरायटिस, किंवा शारीरिक ताण, म्हणजे सतत एकाच स्थितीत बसणं, चुकीच्या पोश्चरमध्ये काम करणं. मानसिक ताणामुळे सुद्धा आपण नकळत मानेचे स्नायू ताणून धरतो. कधीकधी अपघात वगैरे झाला तर विप्लॅशसारखी दुखापत होते. काही वेळा ट्यूमर किंवा हाडांची अनावश्यक वाढ झाल्यामुळे नसांवर दाब येतो. आणि मेंदूज्वर किंवा संधिवातासारखे आजारही याला कारणीभूत ठरू शकतात. ठीक आहे, कारणं तर अनेक आहेत, पण नक्की कोणतं कारण आहे हे डॉक्टर कसं ओळखतात तेच आता बघूया. ही निदान प्रक्रिया आहे ना, ती सहसा टप्प्याटप्प्याने होते. सगळ्यात आधी डॉक्टर वैद्यकीय इतिहास विचारतात आणि शारीरिक तपासणी करतात. बहुतेक वेळा एवढंच पुरेसं असतं. पण गरज वाटली तरच मग इमेजिंग टेस्ट्स करायला सांगतात. आणि अगदी क्वचित प्रसंगी काही अतिरिक्त चाचण्यांची गरज पडते. जर शारीरिक तपासणीतून काही कळलं नाही, तर मग डॉक्टर आत डोकावून बघण्यासाठी काही चाचण्या सुचवतात. जसं की एक्स-रे, ज्यामुळे हाडांच्या समस्या दिसतात. MRI, ज्यामुळे नसा, मज्जारज्जू किंवा सरकलेली डिस्क यासारख्या गोष्टी कळतात. CT स्कॅनमधून हाडांची वाढ किंवा झीज दिसते. आणि कधीकधी इन्फेक्शन किंवा संधिवातासारख्या गोष्टी तपासण्यासाठी लॅब्स टेस्टसुद्धा केल्या जातात. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. ह्या दुखण्यापासून आराम कसा मिळवायचा? चला, याचे मार्ग कोणते आहेत ते पाहूया. डॉक्टर अनेक प्रकारचे उपचार सुचवू शकतात. म्हणजे वेदनाशामक औषधं आहेत, स्नायू रिलॅक्स करणारी औषधं आहेत. फिजिओथेरपी हा तर एक खूप महत्त्वाचा उपाय आहे. कधीकधी टेन्स नावाची एक थेरपी वापरली जाते. काही प्रकरणांमध्ये स्टिरॉइड इंजेक्शन्स दिली जातात. ॲक्युपंक्चर, मसाज यांसारखे पर्यायी उपचारही आहेत. आणि अगदीच गरज असेल तर शस्त्रक्रियेचा पर्यायही असतो. आणि चांगली गोष्ट ही आहे की घरी बसूनही आपण खूप काही करू शकतो. जसं की स्नायू मोकळे करण्यासाठी गरम पाण्याने शेक देणं, किंवा दुखापतीनंतर सूज कमी करण्यासाठी थंड शेक देणं, डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका व्यायाम करणं, तणाव कमी करण्यासाठी ध्यान, योग करणं खूप फायद्याचं ठरतं. आणि हो, धूम्रपान करत असाल तर ते सोडणं महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे बरं होण्याची प्रक्रिया हळू होते. म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर मग भविष्यात हा त्रास होऊच नये यासाठी काय करता येईल, चला बघूया. काही साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण रोजच्या जीवनात करू शकतो. जसं की ऑफिसमध्ये काम करताना किंवा गाडी चालवताना सरळ बसणं, झोपतानाची पोझिशन बदलणं, पोटावर झोपायची सवय असेल तर ती टाळावी, थोडं ॲक्टिव्ह राहणं आणि दर थोड्या वेळाने जागेवरून उठून स्ट्रेच करणं महत्त्वाचं आहे. आणि हो, खांद्यावर जड बॅग घेऊन फिरणं टाळावं. आणि एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे पाठीच्या वरच्या भागाचे स्नायू मजबूत करणं. का? कारण मजबूत पाठ म्हणजे मानेला एक चांगला सपोर्ट मिळतो, देहबोली सुधारते. यासाठी स्कॅप्युलर स्क्वीजेस,
दरवाजाच्या चौकटीत उभे राहून पुशअप्स किंवा थेराबँड वापरून रोईंगसारखे व्यायाम खूप उपयुक्त ठरतात. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. सहसा मानेचं दुखणं गंभीर नसतं, पण काही अशी लक्षणं आहेत जी दिसल्यास अजिबात दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांना कधी संपर्क साधावा हे जाणून घेऊया. तर प्रश्न हा आहे की ही आणीबाणीची वेळ आहे का? म्हणजे साधं दुखणं आणि गंभीर परिस्थिती यातला फरक कसा ओळखायचा? जर वेदना एखाद्या अपघातानंतर सुरू झाली असेल किंवा शौच लघवीवरचं नियंत्रण सुटलं असेल, दुखण्यासोबत ताप, थंडी वाजत असेल किंवा अचानक वजन कमी होत असेल, हातापायांमध्ये अशक्तपणा जाणवत असेल, तीव्र डोकेदुखी, चक्कर किंवा मळमळ होत असेल किंवा आठवडाभर घरगुती उपाय करूनही काहीच फरक पडत नसेल, तर यापैकी काही होत असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे. तर आज आपण मानेच्या दुखण्याबद्दल बरीच माहिती घेतली. त्याची कारणं काय आहेत, उपाय काय आहेत, सगळं पाहिलं. आता शेवटी एक प्रश्न. आपली मान दिवसभर इतकं जड ओझं उचलते. तिला आधार देण्यासाठी आपण आपला वाटा उचलतोय का?